तापी मैया असं म्हणतो आम्ही या तापी नदीला। आईसारखी आहे ही तापी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीचं अत्यंतिक असं पवित्र असं आम्ही मानतो। माझे गावाचे नाव तोंदे आहे, अनेर काठावरी, आणि ही तापी मैया आहे। तर ही तापी मैयाचे असं आहे शेतकऱ्यांसाठी वरदान की दोघा बाजूला गुजर समाज बसलेले आहेत। जय श्री दादाजी की। 1008 श्री दादाजी धुनीवाले दरबार निमगव्हाण या ठिकाणी आपण सर्व आज उपस्थित झाला आहात। आज आषाढ शुद्ध सप्तमी तापी माताचा जन्मदिवस आहे। जय श्री दादाजी, ओम नमो नारायण। आम्ही चोरगाव येथून या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि तापी जन्म या सोहळ्या निमित्ताने या आनंदाने आम्ही आज या दरबारामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। जय श्री दादाजी की। जय श्री दादाजी। आज आषाढ शुद्ध सप्तमी। मी सुरेश चिंदू भाविस्कर, राहणार निमगव्हाण, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। आज श्री दादा दरबार निमगव्हाण येथे मा तापी जन्मोत्सव साजरा केला जात आहे। माझे नाव श्री राजेंद्र भास्कर पाटील, राहणार तांदळवाडी। मी म्हणजे माझे जे आजोबा होते आनंदराव माधवराव पाटील हे भक्तानंद बाबांचे शिष्य होते। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे 2 जुलै 2025 आणि आज आपण जातोय दादाजी दरबार निमगव्हाण, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी। आणि निमित्त आहे तापी माता जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी। तर चला मित्रांनो, माझ्यासोबत दादाजी दरबार निमगव्हाण, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी। तर मित्रांनो, फायनली आपण आता आलेलो आहे तापी नदीच्या पुलावर। तुम्ही पाहू शकतात सुंदर असं दृश्य मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, तापी माता जन्मोत्सव, ज्याला ताप्ती जयंती असेही म्हणतात, हा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो। तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावते। चला तर मित्रांनो, आपण आता खाली जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता तापी नदीवरचा पूल, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावते। भारतीय संस्कृतीत नद्यांना देवी मानले जाते, कारण त्या जीवनदायी मानल्या जातात। नद्या पाणी, शेती आणि मानवी वस्तीसाठी आवश्यक आहेत, त्यामुळे त्या पूजनीय आहेत। तुम्ही पाहू शकता बस जाताना पूलवरून।
तापी नदीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते आणि ती सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची बहीण म्हणून ओळखली जाते. या दिवशी नदीची पूजा करतात. लोक तापी नदीच्या काठावर पूजा अर्चना करतात आणि तिचे आशीर्वाद घेतात. तुम्ही पाहू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून. याच पायऱ्यांच्या मदतीने तुम्ही नदीपर्यंत पोहोचू शकता दरबारातून. जय श्री दादाजी की. 1008 श्री दादाजी धुनीवाले दरबार निमगॉन या ठिकाणी आपण सर्व आज उपस्थित झाला आहात. आज आषाढ शुद्ध सप्तमी तापी माताचा जन्मदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जगामध्ये हा उत्सव तापी माताचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. तापीचा उगम बैतूल जिल्ह्यामधून आहे, मुलताईन होतो आणि सुरत पर्यंत तापी वाहत जाते आणि या तापीमुळे हा सगळा परिसर हा हिरवगार झालाय. शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा झालाय. असा या तापीचा जन्म संपूर्ण भारतामध्ये आपण मनवतोय. आणि या सप्ताहामध्ये तापीमाईच्या जन्म सप्ताहामध्ये सुरुवातीला 7 दिवस अगोदर तापीमाईच्या पोथीची स्थापना या ठिकाणी निमगॉन दरबारमध्ये होते आणि 7 दिवस या ठिकाणी त्या पोथीचं वाचन होतं. अनेक भाविक त्या पोथीचं श्रवण करतात आणि आजच्या दिनी तापी माताचा जन्म म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. स्वामी भक्तानंदजी गुरु रेवानंदजी परमहंस यांचा हा दरबार आहे. स्वामी भक्तानंदजी हे बालब्रह्मचारी होते आणि लहानपणापासून याच भूमीमध्ये त्यांनी या ठिकाणी नामस्मरण करून श्री दादाजी धुनीवालेचा या नाम प्रचार प्रसार केलेला आहे. स्वामी भक्तानंदजी यांचे गुरु रेवानंद सरकार हे अंबाळ्याला त्यांचं समाधी आहे आणि त्यांचे गुरु श्री दादाजी धुनीवाले यांची खंडव्याला समाधी आहे. स्वामी भक्तानंदजी यांचे अनेक शिष्य या ठिकाणी येत असतात. जसं तापीमाईचा जन्मोत्सव आपण मनवत असतो तसं या ठिकाणी धनत्रयोदशीला मोठा एक कार्यक्रम होत असतो. कारण त्या दिवशी महाराजांची भक्तानंद स्वामींची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी ते ब्रह्मलीन झालेले आहेत आणि म्हणून धनत्रयोदशीला पण या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. या ठिकाणी अनेक भाविक श्रद्धाळू आणि शिष्यजण या ठिकाणी येऊन इथे नामस्मरण करत असतात. श्री दादाजी नामाचा जो गजर आहे हा संपूर्ण विश्वात जाण्यासाठी जी आपण सर्वांनी 1 तासाची आरती ऐकली, त्या आरतीमध्ये जे नगारा आहे, जे टाळ आहेत आणि ज्या घंटा आहेत, त्या घंटांचा नाद पूर्ण विश्वामध्ये जातो आणि या विश्वाची समृद्धी होण्यासाठीचा हा दादाजींनी आणि भक्तानंद स्वामींनी या ठिकाणी नामस्मरण केलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी हवन केलं जातं. या ठिकाणी धुनी मैया आहे. श्री दादाजी धुनीवाल्याचे जेवढे काही पंथाचे लोक आहेत ते धुनी मातेचं पूजन करत असतात, धुनी मातेमध्ये हवन करत असतात. प्राचीन भारतापासून वैदिक काळापासून या ठिकाणी हवनाला फार महत्व दिले जात आहे. या ठिकाणी शमीचं झाड दिलेलं आहे. या शमीच्या झाडाला काटे नाहीयेत, परंतु हे शमीचं झाड स्वामी भक्तानंदजी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी लागलेलं आहे. हे शमीचं झाड तुम्हाला राजस्थानमध्ये दिसेल, परंतु महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण म्हणतो की शमीचं झाड आहे. या झाडाला काटे नाहीयेत, परंतु स्वामी भक्तानंदजी महाराजांनी हे शमीचं झाड लावलं होतं. हवनामध्ये शमी जाळली जाते किंवा हमी टाकली जाते आणि त्या ठिकाणी शमीचा उपयोग केला जातो. या ठिकाणी जी तापी नदी दिसते आहे, या तापीला आपल्याला आता सध्या पाणी दिसतंय. या ठिकाणी आजच्या दिनी आषाढ शुद्ध सप्तमीच्या दिनी या दादाजी दरबार मधून 8:30 वाजेला वाजत गाजत नामस्मरणाने मिरवणूक निघते आणि तापीवर जाते. तापीवर त्या ठिकाणी तापी मैयाची आरती, स्वामी भक्तानंदांची या ठिकाणी दरबाराची आरती त्या ठिकाणी होते. निशाणाची मिरवणूक असते, निशाणांचं पूजन होतं. तापी मातेला चोळी, फण आणि प्रसाद अर्पण केला जातो, पूजन केलं जातं. आरती झाल्यानंतर त्या ठिकाणून पुन्हा वरती दरबारमध्ये येऊन या ठिकाणी पुन्हा 11 ते 12 आरती होते आणि 12 वाजेनंतर टिक्कळ आणि डाळचा प्रसाद जो आहे ते स्वामी भक्तानंदांच्या काळापासून आणि श्री दादाजींचा मुख्य प्रसाद जो आहे तो टिक्कळ आणि डाळ आहे आणि म्हणून टिक्कळाचा प्रसाद 12 वाजेपासून महाप्रसाद म्हणून या ठिकाणी दिला जातो. स्वामी भक्तानंद महाराजांनी हे तापीचं पूजन सुरू केलेलं आहे. पूर्ण तापीच्या काठावर शहादा प्रकाशा असेल किंवा मुलताई बैतूल पासून तर सुरत पर्यंत आजच्या दिनी अनेक ठिकाणी तापी माताचं पूजन चालू आहे. तापी माताचा जन्मोत्सव साजरा केला जातो आहे आणि या ठिकाणी स्वामी भक्तानंदांचे शिष्य किंवा दादाजी परिवाराचे सर्व भाविक या ठिकाणी येतात. उद्याच्या दिवशी या ठिकाणी 11 वाजेला महाप्रसाद झाल्यानंतर इथून खंडव्याला एक पदयात्रा जाते. 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. खंडवा हे स्वामी भक्तानंदजींचे गुरु रेवानंदजी परमहंस त्यांचे गुरु श्री दादाजी धुनीवाले यांचं परमधाम आहे. विश्वातलं 5वं धाम होण्यासाठी फार मोठा प्रयत्न सुरू आहे. कालच्याच दिवशी 30 तारखेला त्या ठिकाणी
भूमिपूजन झालं आणि भव्य मोठं 5वं धाम होण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याचबरोबर मध्य प्रदेश गव्हर्नमेंट आणि संपूर्ण शिष्यगण यांच्या माध्यमातून या ठिकाणी खंडव्याला मोठा दरबार याचं भूमिपूजन 30 तारखेला झालं. त्यासाठी दादाजी शिष्यगण सर्व या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत. अशा पद्धतीने स्वामी भक्तानंदांनी हे दादाजी नामाचा गजर करत असताना तापी मैयाचं पण, ज्या तापी मैयावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत, अनेक कुटुंब अवलंबून आहेत, अनेक याचा फायदा आहे, अशा तापी मातेचं पूजन तापी माताच्या सप्ताह निमित्ताने हे सुरू केलेला हा उत्सव हा असा द्विगुणित वाढत जातो आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात आणि हा प्रचार प्रसार करतायत, तर सर्वांना मी या चॅनलच्या माध्यमातून जय श्री दादाजी की म्हणतो. 1008 श्री धुनीवाले दादाजींचा हा दरबार निमगॉन दरबार आहे. असे अनेक ठिकाणी दरबार आहेत. भांडुपला मुंबईला दरबार आहे, अहमदाबादला दरबार आहे, सुरतला दरबार आहे, खंडव्याला दरबार आहे, जळगावला दरबार आहे, खेडी म्हणून जळगावजवळ तिथे दरबार आहे. असे अनेक ठिकाणी दादाजी धुनीवाल्यांचा दरबार आहे. ज्या ठिकाणी दरबार आहे त्या ठिकाणी धुनी आहे आणि ती धुनी 24 तास चालू आहे, म्हणून धुनीवाले दादाजी म्हणून यांचा नामप्रसार केला जातो. जय श्री दादाजी. गेटच्या मध्ये काही भाविकांनी आपल्या मोटरसायकल पार्क केलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर काढून घ्यायचे. गेटच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर त्या मोटरसायकल लावायचे. वाहतुकीत माझे नाव श्री राजेंद्र भास्कर पाटील, राहणार तांदळवाडी. मी म्हणजे माझे जे आजोबा होते आनंदराव माधवराव पाटील हे भक्तानंद बाबांचे शिष्य होते आणि त्यावेळेपासून आम्ही माझे आजोबांच्या काळापासून आम्ही भक्तानंद बाबांचे मंदिर सुधरलेलो आहे. तर माझे वडील, आई वडील 1947 पासून बाबांची या ठिकाणी धुनी चालू आहे आणि त्यावेळेपासून हा तापीमाईचा उत्सव या ठिकाणी मनवला जातो. तापीमाईचा उत्सव म्हणत असताना या ठिकाणी अनेक भक्त मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, तुमचे उत्तराखंड असेल, गुजरात असेल, अनेक शिष्यगण हजारोच्या वर बाबांचे शिष्य या ठिकाणी जमलेले आहेत. तर या ठिकाणी 3 उत्सव असतात. तापीमाईचा उत्सव, तापीमाईची पूजा होत असते. बाबांच्या म्हणजे बाबांनी सुरुवात केली 1947 पासून. त्यावेळेपासून कंटिन्यू हवन पूजन असते, आरती असते आणि बाबांची जी पुण्यतिथी आहे ती धनत्रयोदशीला असते. तर त्या दिवशी बाबांची पुण्यतिथी मनवतात आणि त्या दिवशी पण हाच प्रोग्राम चालू असतो. आणि बाबांचं जुनं त्यावेळेचं वाक्य होतं की निशान के नीचे आ जाओ तो बच के रहेंगे, मूल काट काट के गाड़ दिया जाए और 12-12 कुछ का गाँव मिलेगा. अशी बाबांची वाणी. येणारा काळ खूप भयंकर आहे आणि जे निशाण खाली जे बाबांच्या आज्ञामध्ये, बाबांच्या सूचनेमध्ये, बाबांनी जे सांगितलेलं त्या नियमामध्ये जे पालन करतील त्यांच्या जीवनामध्ये कुठेही बाळ बाकवणार नाही, अशी दादाजींची वाणी आहे. आणि ते असं म्हणत नाही की मला भजा, असं त्यांचं नाही. तुम्ही हनुमानजीला माना तसे हनुमानजीला माना, तुम्ही देवीला मानतो देवीला मानावं. त्याच्या जो भगवान असेल त्याने तिची पूजा नित्यनेम करावी आणि अशा घोर परिणामामध्ये तो माणूस या ठिकाणी पाहू शकतो. असे दादाजींचे बाबांचे अनेक सूचना आहेत. आणि सालाबादाप्रमाणे या ठिकाणी कुठलेही पैसे मागले जात नाही. या ठिकाणी ज्यांनी यावं त्यांनी बाबांना दक्षिणा द्यावी, नाही बी दिली तर चालेल, तिथे प्रसाद द्यावा, दर्शन घ्यावा, निघून जावे, अशी बाबांची त्यावेळेस बाबांची नियमावली बनवली आहे की आपण कोणाकडे चंदा मागू नये, कोणाकडे पावती मागू नये, काही मागू नये, असे बाबांचे अनेक नियम आहेत. तर मी आपल्याला एक थोडक्यात माहिती दिली आहे, अनेक बोलू शकतो. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी खंडवा दरबारसाठी इथे उद्या
आज तापीमाता उत्सव झाला. उद्या बाबांची जी निशाण आहे, जेरू धावची निशाण असते, ती निशाण इथून उद्यापासून जे काही मंडळी महिला असतील, बुजुर्ग असतील, ज्यांना पाहिजे असेल दिंडीमध्ये, इथून दिंडी 8 दिवसासाठी निघत असते. पहिला मुक्काम आळातला असतो, दुसरा मुक्काम साधापूरला असतो, तिसरा रायगडला असतो. असे मुक्काम करत 7 दिवसाची दिंडी त्या ठिकाणी पोहोचली जाते आणि रात्री पौर्णिमेच्या दिवशी बाबांचे निशाण त्या ठिकाणी अर्पित होतं. असे बाबाचे नियमावली. एवढं बोलून मी माझे भक्तांना सर आवाहन करतो की या ठिकाणी बिना प्रसाद तर कोणीच जात नाही. इथे असं नाही किंवा प्रसाद घेतलाय काय, इथे हजारो लोक येतात आणि प्रत्येकाला प्रसाद असेल. जो रात्री बेरात्री कोणी आला असेल तरी या ठिकाणी प्रसादची व्यवस्था होते. आमचे जे संचालक मंडळ आहे म्हणजे आता यावेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ एक चांगले लोक आहेत. त्यांनी दरबारचा खूप विकास केलेला आहे. जेव्हा तिथे निवड झाली त्यांनी आता मातीचा भराव वगैरे हे ते दरबारसाठी प्रत्येक संचालक मंडळ असे अध्यक्ष असो हे सर्व या ठिकाणी सेवेमध्ये ऋण आहेत. त्या स्त्री झाला. चलो या सर पुढे चला सर. माझे गावाचे नाव तोंदे आहे, अनेर काठावरी. आणि ही तापी मैया आहे. तर ही तापी मैयाचे असं आहे शेतकऱ्यांसाठी वरदान की दोघा बाजूला गुजर समाज बसलेले आहेत. आणि एकमेव म्हणजे स्वामी रेवानंद सरकारचे जे गुरु भक्त आहेत, भक्तानंद दादाजी, त्यांचे प्रतिष्ठान हे त्यांचे भव्य मंदिर आहे सत्य सनातन धर्माचं. तर हे सगळे समाज आणि इतर तापी परिसरातील चोपडे तालुक्यातील सगळे भाविक इथे भव्य तापी मातेचा उत्सव होतो. आणि घोषणा दादाजीचे हे सत्य दरबारचे सत्य होते. आणि आता भंडारा चालू आहे 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भंडारा होतो, महाआरती होती. एवढे हर वर्ष कार्यक्रम होतो. आणि योग असा की मी भंडारा घेऊन निघालो आणि माझे भाचे हे तोंड्याचे ते मला भेटले, मनोज पाटील, आणि त्यांनी मला हे असं विचारपूस केलं आणि मी सत्य दरबाराची सत्य कहाणी सांगितली. एवढं अभिनंदन. तापी मैया जय हो, तापी मैया की जय हो, दादाजी दरबार सत्य की जय हो. तर नमस्कार मित्रांनो,
पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत श्री श्री 1008 धुनीवाले दादाजी दरबार, निमगव्हाण, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी. आणि निमित्त आहे तापी माता जन्मोत्सव. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वीच मी महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. तर सुंदर असा कार्यक्रम आणि एक आनंददायी वातावरण तुम्ही या दरबारात पाहू शकतात. तर तापी मातेच्या माध्यमातून अनेक जो चोपडा तालुका आहे तो सुजलाम सुफलाम झालेला आहे. आणि विशेष करून शेतकरी वर्ग असेल किंवा सगळ्या प्रकारची जे व्यक्ती असतील त्यांच्यासाठी तापी माता एक वरदान ठरलेली आहे. आणि म्हणूनच हा जो उत्सव आहे मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करण्यात येतोय. तर तुम्ही पाहू शकता. आणि दरवर्षी हा उत्साह इतक्याच उत्साहाने साजरा होत असतो. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोज पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. कारण की अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्या समोर आणत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग. जय श्री दादाजी, जय तापी मैया की जय हो. आज 2 जुलाई 2025 वार गुरुवार. आज गुरुवार 2 जुलै या निमित्ताने तापी माई जन्मोत्सव मोठ्या उत्सवाने धुनीवाले दादाजी दरबार निमगव्हाण या ठिकाणी साजरा केला जात आहे. आपण बघू शकता खूप लाखोच्या संख्येने केवळ आपल्या जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण राज्यातून, वेगवेगळ्या राज्यातून भक्त मंडळी दादाजी दरबार निमगव्हाण येथे येत असते. तापी माई जन्मोत्सव या निमित्ताने तापी माईला आज चुंदरी भेट आणि पूजा आरती तापी माईच्या ठिकाणी जाऊन मोठ्या आनंदाने केली जात असते. आणि गुरु महाराजांनी आजपासून नव्हे तर 1947 सालापासून प्रकृती पूजन हे लावून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे मी श्री दादा सेवा समिती सेवक श्री अरुण पाटील, मीच नव्हे तर असे असंख्य भक्त धुनीवाले दादाजी दरबारच्या सेवा कार्याच्या नियोजनात खूप मोठ्या संख्येने सेवा देत असतात. असे आपणही यापुढे सर्व दादाजी भक्त तापीमाई या पंचक्रोशीतील तापी काठावरील सर्व भक्त मिळून यापुढे सेवा द्याल ही विनंती. आज श्री दादा दरबार निमगव्हाण येथे मा तापी जन्मोत्सव साजरा केला जात आहे. सन 1948 पासून हा उत्सव या दरबारात निमगव्हाण दरबारात श्री स्वामी भक्तानंद गुरु रेवानंद परमहंस यांनी सुरू केला. त्या अनुषंगाने हे 77 वर्ष की तापी जन्मोत्सव साजरा केला जात आहे. मा ताप्ती सूर्यदेवाची पुत्री व शनिदेव महाराज यांची बहीण सूर्यदेव यांच्या पसीनाने मा ताप्तीचा उगम झाला असं पौराणिक कथामध्ये सांगितलं जातं. त्याचप्रमाणे पौराणिक कथामध्ये असं वर्णन देखील केलं गेलं आहे की गंगा नदीच्या स्नानाने, नर्मदा मातेच्या दर्शनाने, तर तापी मातेच्या फक्त नावाने जेवढं पुण्य एकत्रित केलं होतं, म्हणजे तुम्ही गंगा नदी स्नान करून जेवढं पुण्य प्राप्त करू शकता तेवढं पुण्य तुम्हाला फक्त तापी मातेच्या नावाने प्राप्त होईल असे स्वामी भक्तांनी महाराज यांनी या तापी माते कथेमध्ये त्यांचे वर्णन केलं आहे. आज या उत्सवासाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या तिघ राज्यामधून अनेक भाविक भक्त येत असतात. तापी माताचा जन्मोत्सव आज साजरी करताना 108 मीटर लांबीची चुंदरी ही दरवर्षी तापी मातेला दरबारातर्फे अर्पण केली जाते. या सोहळ्यामध्ये ज्या महिला असतात त्या कलश डोक्यावर धरून तसेच महाप्रसाद हे अर्पण केलं जातं. आणि प्रकृती पूजक समाज जो आपला अगोदर राहिला आहे त्याची परंपरा आज देखील या दरबारात स्वामीजींनी लावून ठेवलेली आहे व तसंच चालू आहे. मा तापीचा उगम हा मुलताई या ठिकाणी झालेला आहे. मुलताई पासून मा तापी मध्य प्रदेश राज्यातनं महाराष्ट्रातून गुजरात येथे सुरत या ठिकाणी समुद्रात अरबी समुद्रात जाऊन मिळते. या उत्सवासाठी अनेक भक्तगण दुरून दुरून आलेले असतात आणि
आपल्या जी नवीन पिढी आहे त्या पिढीला या तापी मातेचे महत्व म्हणजे आज आपण विसरत चाललेलो की नदी ही जी असते ही प्रत्येक जीव जंतू नर नारी या सगळ्यांना पोषक असते की ती आपल्याला भरपूर देते, पण आपण ते विसरत चाललोय. पण या ठिकाणी येऊन आपली जी नवीन पिढी या नवीन पिढीला एक जागरूकता मिळेल की आपण भारत एकमेव असा देश आहे की तो नदीला माता म्हणून संबोधतो. आणि हे जे ठिकाणी आहे या ठिकाणी येऊन हे लहान नवीन पिढीला हे कळेल की नदीकडनं आपल्याला काही घेणं आहे व आपण तिला माता म्हणून पूजा करावी कशी करावी ही अर्चना या ठिकाणी मिळते. जय श्री जय श्री दादाजी की जय श्री दादाजी. आज आषाढ शुद्ध सप्तमी. मी सुरेश चिंदू भाविस्कर, राहणार निमगावा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. याच गावाचा माझा जन्म झालेला आहे. हे भक्तानंद बाबांची पुण्यनगरी म्हणून ओळखली जाते निमगाव नगरी. समोर आपल्याला तापी माई दिसते. या तापी माईचा जन्मोत्सव साजरा होतो या ठिकाणी मोठ्या आनंदाने. बाबा भक्तानंदजी महाराजांची समाधी 1980 मध्ये झाली, तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा हा कार्यक्रम सतत दरवर्षी असाच साजरा केला जातो. तापीमाई जन्मोत्सव. तापीमाई ही बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई म्हणून तिला ओळखतात त्या ठिकाणी. आणि तिथे उगम झालेला आहे. तिथून ती वाहत असते आणि इथून ती डायरेक्ट सुरतला डुम्मस या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते. जल है तो कल है, पाणी आहे तर सब कुछ आहे. पाणी अडवा पाणी जिरवा असं सरकार तर म्हणतच आहे, पण आपण सुद्धा या ठिकाणी त्या पाण्याला महत्व दिलं पाहिजे. पूर्वीपासून लोकवस्ती ही पाण्याच्या ठिकाणीच म्हणजे नदीच्या ठिकाणीच आपल्याला दिसते. बघा तुम्ही कुठेही गेले तरी या ठिकाणी वस्ती आपल्याला नदीच्या ठिकाणीच दिसते. म्हणजे पाण्याला एवढं महत्व आहे. आणि पाण्याचं शेवटी एवढं महत्व वाढणार आहे की तिसरं महायुद्ध सुद्धा या पाण्यामुळेच होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून पाणी जपून वापरा आहे, जपून वापरलं पाहिजे. या ठिकाणी संत महंत सुद्धा सांगतात की पाण्याला किती महत्व आहे ते. हे आमचे बाबा आहेत, चोरगावचे बाबा. बाबा तुमचं नाव सांगा. श्रीमंत राजेंद्र गिरीजी महाराज, श्रीपंच आनंद आखाडा. जय श्री दादाजी. ओम नमो नारायण. आम्ही चोरगाव येथून या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि तापी जन्म या सोहळ्यानिमित्ताने या आनंदाने आम्ही आज या दरबारामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि इथे येऊन खूपच आनंद असा प्रदान होत आहे आम्हाला. कारण आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, आम्ही संन्यासी लोक जास्त बोलत नाही, पण या पावन पर्वाचा आनंद आणि या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि अमृतमय या भजना कीर्तनाच्या आनंदाने आमचे मन आनंदित झालेले आहे. म्हणून परमेश्वराचरणी आम्ही अशीच प्रार्थना करतो दादाजी चरणी की आम्हाला असंच पुढे येण्याची संधी द्यावी आणि हा आनंद आणि हा सुख सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहावं ही आम्ही अपेक्षा करतो. म्हणून आमचे 2 शब्द बोलून आम्ही समाप्त करतो. तापी मैया असं म्हणतो आम्ही या तापी नदीला. आईसारखी आहे ही तापी. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीचं अत्यंत असं पवित्र असं आम्ही मानतो. आणि छोटे सरकार देखील या ठिकाणी येतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. तापीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फार लाभ होतोय. तापीवरच्या धरणाच्या माध्यमातून पाणी शेतापर्यंत पोचतंय आणि अजून फार मोठे प्रकल्प या ठिकाणी येत आहेत. भाकरीमध्ये तापीचं दर्शन होईल अशा प्रकारे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. या पवित्र अशा दालनात आज या ठिकाणी यायला मिळालं. गुरुजींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळतील. चोपडा तालुका, जळगाव जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वांना याचे आशीर्वाद द्यावेत अशी गुरुवंदना करतो. आणि अत्यंत आनंद झाला आज या ठिकाणी दर्शन घेऊन. आयोजकांचे देखील आभार मानतो.